हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता आलो आहे विद्येचं माहेरघर पुण्याला आणि आम्ही इथे केस कॉम्पिटिशनला आलो आहे ॲक्च्युली. आणि आम्ही 2 दिवस फिरणार पण आहे. आम्ही इकडे स्टे आमच्या मैत्रिणीकडे करणार आहोत. पण एवढी विचित्र मैत्रिणी आम्हाला गाईड करते आहे व्हिडिओ कॉलवर, पण आम्हाला येत नाही आहे घ्यायला खाली ऑल द वे. हां, इकडे आम्ही सोसायटीपर्यंत आले. बघा ही सोसायटी दिसते तुम्हाला, बघा पूर्ण सोसायटीच्या इकडे आलो आहे, पण आम्हाला पिकअप करायला आली नाही आहे खाली. बघा असे हिचे हेल्प अशी करते ही आम्हाला. तर आम्ही इंद्रायणी एक्सप्रेस घेतली होती सकाळची. किती वाजताची रे श्रेयस? 6:15ची इंद्रायणी एक्सप्रेस घेतली होती आणि फायनली वी हॅव बोर्डेड अँड लँडेड इन पुणे. तर आता आम्ही पुढे केस कॉम्पिटिशनला जाणार आहोत कॉलेजमध्ये. मग नंतर आम्ही जरा फिरू. मग उद्याचा प्लॅन तर माझ्या मैत्रिणीनेच केलेला आहे, तर नंतर सांगू तुम्हाला. ही बघा आमची मैत्रीण कशी येते, म्हणजे बिलकुल पिकअप करायला येत नाहीये. आता फायनली आली आहे. हॅलो, तर आम्ही आता निघालो आहे आमच्या केस कॉम्पिटिशनला. अवतार बघा आमचा, म्हणजे फॉर्मल्सवर आम्ही. हे बघा, ह्याला बघा, ह्याला बघा, ह्याला बघा. ब्रेकच नाही लागत भाई, आजीने उडवलं असतं मी. भाई ब्रेक नाही लागत, आमच्या स्कूटीचा ब्रेक नाही लागत. सिरियसली ब्रेक नाही लागत आहे. वेदश्रीने स्मॉलची स्कूटर दिली आम्हाला, तिचा ब्रेक नाही लागत आहे. काही बरं का हे होतं क्रेझी. आम्हा ताईला घेतो जरा नंतर. कुठे गेली, गायब झाली आहे वेदश्री पण. थांब थांब. काय भाई, तुम्हाला काय म्हणायचं आहे बाळा? तुमचा लेफ्ट ब्रेक लागत नाही इकडचा, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हां, इट्स ओके. हां का, पुण्याला येऊन हीच ॲडव्हेंचर होती का? म्हणजे तुम्ही सरप्राईज हीच होती का? पुण्याची सरप्राईज. आमचा ड्रायव्हर बिचारा कसा डाकू बनलाय, हे नको दाखवूया. पण खाते त्याची. गाईज, आम्ही इथे आहोत आता प्रेझेंटेशनला. I now request the next team, Business Baligas, to proceed with the आफ्टर दिस वी हॅव आवर प्रेझेंटेशन अपकमिंग गाईज. गुदगुल्या होतात पोटात. हॅलो गाईज, तर खुशखबरी आहे आमच्याकडे. 3 मस्किटियर्स ओन्ड दी 3rd पोझिशन. तर जोक सपाट. आणि आमचा आता मूड आम्ही थोडं फ्रेश करायला वेदश्री आम्हाला घेऊन चालली आहे. कुठे वेदश्री? मिसळ, पुण्याची मिसळ. तर तुम्ही पण स्टे ट्यून राहा गाईज, की तुम्हाला पण आता आम्ही फेवरेट प्लेस दाखवू जिकडे ॲक्च्युली वर्ल्ड बेस्ट मिसळ भेटते ना वेदश्री? वर्ल्ड बेस्ट मिसळ पाव भेटतो तिकडे. सो तिकडे चाललो आहे आता आम्ही. आणि तुम्हाला तिकडचं नाव आणि सगळं मी सांगते. तुम्ही पण जरूर येऊन पुण्यात ते ट्राय करा. आधी मला ट्राय करू दे, मग मी तुम्हाला रिव्ह्यू देईल, मग तुम्ही ट्राय करा. कारण की कसं आहे ना, हे बघा, ही मुलगी आहे ना, ही जी समोर चालली आहे, आधी मला ट्राय करा. अशी बोलते अभद्र, काहीही बोलते, काहीही बोलते. हां, आमचा रोल ही प्ले करते पुण्याला येऊन. एवढं असं होतं. फर्स्ट आल्यावर काय झालं असतं बाई? काय झालं असतं? फर्स्ट आल्यावर ते जोक्स जोक्स ऐकणार. हां, एकदम खाली जमिनीला अशी टेकली असते सगळे जोक्स तिचे. पण अशा कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट येणं इज ऑल्सो ऑल्सो शेम. नाव वी आर रेडी टू हॅव मिसळ पाव. आणि आमचे रायडर्स पण रेडी आहेत. असे रेडी झालेत जसे की बाबा महाबळेश्वरलाच चाललेत स्कूटी वुटी घेऊन दोघं. हां, 1 किलोमीटरवर जायचं आणि आम्हाला फक्त. हां, तर आम्ही आता चाललो आहे मिसळपाव खायला. बघा, मी तुम्हाला आमचे 2 रायडर्स दाखवते. गाईज, देअर इज सडन चेंज ऑफ प्लॅन्स. तर आम्ही जाणार होतो मिसळपाव, पण बघा आम्हाला काय भरवते ही मुलगी. काय मसाला
मसाला पाव. आणि हा बघा मिसळ पावसाठी वेट करत होता, पण ठीक आहे, पोटात खूप जागा आहे त्याच्या. आम्ही टेस्ट करून सांगतो, तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा हा सेंटर आहे, अथर्व डोसा सेंटर. तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आहे फर्ग्युसन कॉलेज, FC कॉलेज. आणि आम्ही आता चाललो आहे, आय थिंक मिसळ खायलाच चाललो आहे आम्ही. तर इथून पुढे आता लेट सी. आम्ही एक पुणे बुक फेस्टिवलला जाणार आहोत, विच इज अ व्हेरी ग्रँड फेस्टिवल हॅपनिंग टुडे इन पुणे. तर आम्ही त्याला जाणार आहोत. आता सध्या तरी आम्ही मिसळ ट्राय करणार आहोत, नंतर आम्ही त्याच्याशी बोलू पुढे. तर आमचा मिसळपाव खाऊन झालेला आहे. आणि हे बघा, टाडा, संतोष बेकरी. आणि इकडचा फेमस केक आणि पॅटीस आणलेली आहे वेदश्री ताईंनी आमच्यासाठी. सो नाव वी आर गोइंग टू ट्राय दिस. तुम्ही पण प्लीज येऊन ट्राय करा इथे पुण्याला, संतोष बेकरी. ओके. हे बघा गाईज, आम्ही आता खोललं आहे ते पॅटीस नाही केक. थांबा. कसं आहे वेदश्री? तू तर चांगलंच बोलशील. टेस्ट तर आम्ही आहे बाई. शेअर्स चल खा. असं नाही, असं खा डायरेक्टली त्याला. कसं आहे? येस, इकडून घेतली आम्ही. गाईज अमेझिंग आहे. असं नको का, असं खा पूर्ण. स्माईल. सो फायनली आम्ही आलोय. कुठे आलोय वेदश्री? किती एक्सायटेड आहे बाबा, किती एक्सायटेड आहे. श्रेयस, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मेलेले दिसतंय, काय एक्साइटेड नाही दिसत. मॅरिडियन. सो आमचं आताच आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे. ह्यांचं मी नाही खाल्लंय, मला खूप सर्दी झाली. आणि तुम्हाला एक दाखवते मी, जरा हे दिसतंय अवतीभोवतीचं वातावरण तुम्हाला. दिस इज पुणे बुक फेस्टिवल. आम्ही इथे आलोय आणि अशी लोक आली आहेत इथे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात पूर्ण बुक कधीच कम्प्लीट नाही केलेलं आहे. सो आता आले जे फक्त जे विचारतात चॅट जीपीटीला, चॅट जीपीटी, डिअर चॅट जीपीटी, प्लीज कॅन यू समराइज दिस पेज फॉर मी. मी पुस्तकं वाचली. आता आम्ही डन फॉर द डे. आता आम्ही नंतर तुम्हाला दाखवतो. आम्ही तुला आता रात्रीचा, जेव्हा आम्ही रात्री 12 वाजता काय करणार त्याचा व्हिडिओ. यस, बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा काय चालू आहे यार. आईस्क्रीम खाते मुलगी, सकाळी सकाळी आईस्क्रीम. तिने प्लॅन केलं, हां तिने प्लॅन केला तर आम्ही एका छोट्या ट्रॅकवर जाणार आहे. पण आमचा प्लॅन होतं सकाळी जायचं, पण थोडं जास्तच सकाळ झाली आहे. सो आता आम्ही चाललो आहे, पण प्लॅन इज स्टील ऑन गाईज. आणि काल आम्ही खूप थकलो होतो, सो कंटिन्यू नाही केलं आम्ही. काय नाही, फक्त घरी आलो, नंतर मस्त चिकन आणि बाजऱ्याची भाकरी खाल्ली आणि नंतर आम्ही झोपून गेलो. चला, तर आता आम्ही जातो आहे पुढे आणि बघतो आम्ही वेदशीचं सरप्राईज काय. हॅलो. तर आता अजून आम्ही पोचलो नाही आहे गडावर जिकडे मिनी गडावर. पण या मुलाने अरे मुलगाच आहे ना बाई, चमट काय. या मुलाने चहा ऑर्डर केली आहे आणि आम्ही इथे आलो आहे. थांबा, कुठे रे? गावरान गुळाचा चहा. गावी आलोय आम्ही गाईस. झाली आमची चहा झाली. वेदश्री, तुम्हाला काय म्हणायचं? ही ड्राईव्ह कशी होती तुमच्यासाठी सकाळपासून? एवढी जाम, हात पूर्ण थंड झाले. बघितला, फुल हात थंड आहेत. आणि हा मुलगा, ह्याला सगळं सोपं करून पाहिजे आयुष्यात, त्याचं सोपं पाहिजे. हां, पॅसेंजर प्रिन्सेस. बघा, एवढं आहे की चहाचा असं उचलू शकते मी गाईस. म्हणजे एवढं थंडी आहे इकडे की मला काय फरक काय समजूनच येत नाही आहे इथे. गरम काय ते समजलं नाही मला अजून. सो आपण किती वाजता चढायला सुरुवात केली रे? 4 डोंगर आहे दिशा. 4 नाही 5 5 आहेत. चढण्याची सुरुवात तर का रात्रीच झालेली.
आणि आम्ही 7:00 आणि आता वाजले खूपच लेट केला, अर्धा तास लेट. अर्धा तास श्रेयस होता ना, मोबाईल घेऊन गेलेले श्रेयस बाथरूम होता. मध्ये. काय करत होते काय श्रेयस होता तो. आणि काय माहित बाई, एक तर तुला रात्री संतुष्टी नसेल भेटली मे बी, त्यामुळे सकाळी सकाळी मोबाईल घेऊन पाहतो. तर आम्ही आता भाई फुल थंडी आहे पण इथे वरती पण एवढं ना गाईस, पुण्याला आलात की फॉर शुअर पुण्याची थंडी एक्सपिरियन्स करावा आहे, फॉर शुअर. असं पण करणारच आहे, बोलायची काय जरूरत आहे. तर हे बघा, हे रेडे लोकांना काही काम नाही. कसं वाटतंय तुम्हाला हे बघा यार, आमच्या पाय हे बघा, खूप क्लासी आहे गाईस. मस्ट विजिट प्लेस, ह्याचं नाव काय? धानोरी हिल्स. धानोरी हिल्सला जाऊन या, मस्ट विजिट गाईस. थोडा आउटस्कर्ट्स मध्ये आहे, म्हणजे सिटी मधून, बट इट्स अमेझिंग. खूप कमी लोकांना माहिती आहे का? खूप कमी लोकांना माहिती ह्या आहे. साईडच्या लोकांना माहिती, बट सिटी पीपल वोंट. फक्त कपल. सो इट्स डे 2 फ्रॉम आर पुणे व्लॉग. आणि आम्ही आता फ्रेश होऊन निघालो. एवढं छान वाटतंय, मी सांगते तुम्हाला. सकाळपर्यंत आम्ही बुरशासारखे होतो, आता फायनली आम्ही आंघोळ केली आहे. आणि आता आम्ही चाललोय दगडूशेठ अँड ऑल एक्सप्लोर करायला. तर आम्ही आता प्रॉपर पुण्यात आहोत. आणि सी दापणी लोक, भाई प्रॉपर पुणे. टाडा. सो आता आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे कुठे चाललो आहे आणि एक्सप्लोर करू पुणे प्रॉपर. आणि पुण्यांचे हॉटस्पॉट्स पण एक्सप्लोर करू. आपल्याकडे एक ऑलरेडी गाईड आहे, ही बघा, ही आपल्याकडे प्रॉपर गाईड पण आहे पुण्यासाठी. सो लेट्स डिस्कवर पुणे गाईड. तर फायनली आम्ही फिरून आलो आहोत. आपण कुठे कुठे गेलो होतो वेदश्री? शनिवार वाडा गेलो, मग आम्ही लाल किल्ला गेलो, लाल किल्ला दिल्लीलाच पोहोचवलं पाहिजे. तर आम्ही फायनली फिरून आलो आहोत 2-3 प्लेसेस. सो आम्ही शनिवार वाड्यापासून सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो लाल किल्ला. शनिवार वाडा, लाल किल्ला केलं. कसबा गणपती बंद होता, त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो ते 1 पर्यंत बंद राहणार आहे ना, 1 तारखेपर्यंत. 1 वाजेपर्यंत नाही. बाकी आता पुढे आपण आम्ही काय काकडी खाल्ली, कैरी खाल्ली आणि आणि पर्चेस पण केले आहेत. चष्मा घेतला आम्ही साक्षीला, ब्रँडेड चष्मा दाखव भाई. फक्त 100 रुपये. हे काय बोलताय? हे काय भाई? लाव. अच्छा चालू आहे. ओरिजिनल रे बँड्स. ओरिजिनल Ray-Ban आर द डुप्लिकेट्स. These are the duplicates. These are the हे original. 4000चे. ठीक नंबर आहे, आहे माझ्या चष्म्याला. 4000 प्राइस आणि दिसणं रिलेटेबल असलं पाहिजे ना गाईस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पाहिजे. सो जाऊ दे, shut up guys. त्यामुळे आता आता लेट नेक्स्ट झाला, आम्हाला दगडूशेठला जायचंय. चला बाय. येस, गोइंग टू दगडूशेठ नाव. आता बघूया तिकडे पण कसं आहे, तर स्टेट यू. सो आम्ही आता गणपतीचं दर्शन करून आलोय, दगडूशेठ हलवाई यांचं. मग आम्ही गेलो होतो तुळशी बागेत. मला थोडं जास्त लेट झालं शॉपिंग करता करता. आणि असं काही नाहीये, ह्याच्यामुळे झालेलं ऍक्च्युली. ह्याला काहीच आवडत नव्हतं, मग आम्हाला पण आवडायचं, मग आम्ही अजून टाइमपास केला. मग आता फायनली आम्ही आलो आहोत. दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे. बाजूला तुझ्या पाठी नाव आहे, मसालेदार बिर्याणी हाऊसला. वेटिंग आहे इकडे पण. आणि ह्याचे 2 ब्रांचेस आहेत, पण ती मेन जी ब्रांच आहे ती फुल आहे आज. तर आमचं तर नाव नाही घेते. आफ्टर 3:30 दे क्लोज दी ओपनिंग्स फॉर न्यू कमर्स. आणि आता आम्ही आहोत ही NICच्या समोरची ब्रांच आहे. सो तिकडे आम्ही बसलो आहोत, वेटिंग फॉर आर टर्न टू कम अँड वेटिंग फॉर द बिर्याणी ऑल्सो. आम्हाला खूप भूक लागली आहे, खूप जास्त. आम्ही वॉकिंग केली आहे, शॉपिंग तर काही एवढी खास केली नाही, पण वॉकिंग खूप झाली आहे. सो येस, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला पहिले जेवायचं, त्याच्यानंतर पेट पूजा इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय होप ह्यांना बिर्याणी आवडेल. नाही पचका होईल, एवढा घाण पचका होईल. ही आमची गाईड आहे बेसिकली गाईड. सो या, ठीक आहे, तुम्हाला सांगतो नंतर कशी होती आमची मसालेदार बिर्याणी हाऊसची बिर्याणी. बाय बाय. सो फायनली आम्ही बिर्याणी खाऊन झाली आणि खूप छान होती, खूप छान. यू ऑल मस्ट ट्राय. आणि सेकंड इज त्याच्यानंतर आम्ही गेलो स्ट्रेट चितळे बंधू चितळेला. मग तिथे आम्ही थोडंसं घेतलं काय ना काय. आम्ही तिकडचा आंबा करंजी घेतली आणि मी मैसूर पाक पण घेतला तिकडचा.
त्यानंतर आम्ही स्ट्रेट बॅक टू परत वेदश्रीच्या घरी आलो, कारण की आमची ट्रेन आहे आता 6:33ची इंद्रायणी. सो 5 आणि 6 इथे झाले आहेत. आम्ही आत्ताच निघालोय आणि हिच्या घरापासून जायला ऑलमोस्ट 30-35 मिनिट्स लागत आहेत. सो इट्स गोइंग टू बी अ कट टू कट जर्नी फॉर अस गाईज. म्हणजे आम्ही फुल ब्रेक करतोय की ऑन टाइम पोहोचायचं आहे. आता वेदश्री तर आम्हाला उद्या सकाळीच पाठवण्यामध्ये लागली आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. ऑन द वर्ज आहे. शी इज लाईक थांबा उद्या सकाळी जा. माझी मम्मी असंही बोलली आहे तुम्हाला. तर बघू आता कसं काय. आम्ही कांट मिस ट्रेन बट येस बघू आता. चला बाय. नेक्स्ट टाइम आलात की कॉन्टॅक्ट वेदश्री हांडे. शी विल गाईड यू what to explore in Pune, famous places. Person who can take you on tour. Yes, and she'll guide you properly where to go, what to eat, how to go, how fast to go, when to plan, everything. How to drive. How to drive properly. Yeah, giving with signals. सगळं सांगेल ती तुम्हाला. सो प्लीज वेदर्शी हांडेला कॉन्टॅक्ट करा पुण्याला आल्यावर. बाय बाय.